सिव्हिलमध्ये स्तुत्य उपक्रम, रुग्णांच्या नातेवाईकांना मिळतंय पोटभर अन्न, सेवाभावी संस्थांचे मोफत अन्नछत्र। सिव्हिल रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना 2 वेळचं सकस अन्न रुग्णालयातर्फे देण्यात येतं, परंतु त्यांच्या नातेवाईकांना मात्र वडापाव, बिस्किट असे पदार्थ खाऊन आपली भूक भागवावी लागते। हीच बाब लक्षात घेऊन सिव्हिल रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलाश पवार यांनी काही सामाजिक संस्थांच्या सहाय्याने नातेवाईकांच्या 2 वेळच्या अन्नाची व्यवस्था केली आहे। त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे नातेवाईकांच्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत मिटली आहे। ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलजवळ तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या सिव्हिल रुग्णालयात दर दिवशी 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत असतात। जिल्हा रुग्णालय असल्याकारणाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात। यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। अतिशय दुर्गम भागातून आल्यामुळे भरती झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना नाईलाजाने तिथंच राहावं लागतं। रुग्णांना हॉस्पिटलमधून सकस व पौष्टिक आहार दिला जातो, परंतु नातेवाईकांना मात्र वडापाव, बिस्किट, चहा अशा पदार्थांवर आपली गुजराण करावी लागते। अत्यंत गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना हा खर्च देखील परवडत नसतो, त्यामुळे त्यांना उपाशीच राहावं लागतं। ही अत्यंत गंभीर बाब सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी अक्षय चैतन्य आणि समतोल फाउंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नातेवाईकांच्या रुग्णांना 2 वेळचं सकस आणि पौष्टिक जेवण उपलब्ध करून दिलंय। दुपारी आणि रात्री वरण, भात, भाजी असं जेवण निःशुल्क दिलं जातं। दर दिवशी जवळपास 300 ते 350 व्यक्तींना हा सकस आहार पुरवला जातो। 2 वेळच्या जेवणाची सोय झाल्यामुळे मोठा आधार मिळाल्याचं मनोगत रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलंय। सांगा सर। इकडे आपल्या ठाणे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलला बऱ्याच लांबून म्हणजे बेसिकली माळशेज घाटाच्या पायथ्यापासून तर कसारा घाट असेल किंवा इथं जव्हार, मोखडा आणि पालघरवरनं गुजरात बॉर्डरवरनं पेशंट इथे येत असतात आणि हे यासाठी रेफरल सेंटर जवळपास मोठं हॉस्पिटल असल्यामुळे बरेच रुग्ण इथे येत असतात। म्हणजे रुग्ण येताना खूप हे जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल येणारे रुग्ण खूप गरीब असतात, त्यांच्याकडे खर्च करायला पैसा नसतो, मेडिसिनला पैसा नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडे एकदा रुग्ण ॲडमिट झाला, ऑपरेट झालं तर कमी 7 ते 10 दिवस राहावं लागतं। एखादा बाळ सिरियस असेल तर कधी 8-8, 10-10 दिवस राहावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ यांना राहावं लागतं इकडे। सगळ्यात जास्त यांची जे रुग्णाचे हाल असतात, त्यांना पैसा नसल्यामुळे ते बाहेर जाऊन जेवू शकत नाही, हॉटेलचं जेवण अफोर्ड करू शकत नाही आणि मग त्याच्या जेवणाचे खरोखर खूपच हाल होतं। वडापाववर जगतील किंवा मग चहा, बिस्किट्सवर किंवा साध्या बिस्किटच्या पुड्यावर दिवसेंदिवस हे काढतात। ही गोष्ट थोडीशी मनाला चटका देणारी आहे। त्या अंगाने आम्ही इथे 2 संस्था आहेत, समतोल फाउंडेशन आणि इस्कॉन आणि अँकर कंपनी। सकाळच्या वेळेस इस्कॉन आणि अँकर कंपनीचे लोक जेवढे नातेवाईक आहेत पेशंट, जेवढे ॲडमिट पेशंट आहेत त्याच्या नातेवाईकांना जवळपास 250 लोकांपर्यंत हे लोक डेली 250-300 लोकांपर्यंत जेवण सकाळी देतात आणि संध्याकाळी समतोल फाउंडेशन आपल्या ठाण्यातले आहे। ह्या लोकांचं संध्याकाळी जेवढे नातेवाईकडे राहतात त्या लोकांना इथे जेवण दिलं जातं आणि अतिशय सकस आणि चांगल्या पद्धतीचं शुद्ध जेवण लोकांना दिलं जातं आणि पोट भरून अन्न दिलं जातं। ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की जे नातेवाईक ज्यांची फरफट होते, त्यांना पैसा नसल्यामुळे उपाशी पोटी राहावं लागतं, ह्या लोकांचा प्रश्न त्या अंगाने मार्गी लागला। मी खरोखर त्या समतोल फाउंडेशन असेल, इस्कॉन संस्था असेल आणि अँकर कंपनी यांना आम्ही खरंच धन्यवाद देतो। आणि आमचे रुग्ण आताही बघितलं तुम्ही, आता जेवण वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। हे लोक बिचारे कुठेही बसतात, जेवतात, त्यांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या जेवण सप्लाय करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे। नवीन हॉस्पिटल त्यांना आम्ही ती व्यवस्था करून देणार आहे आणि अतिशय हे पुण्याचं काम आहे आणि त्याच्यामुळे खरोखर हे लोक जेवतात पोट भरून आणि त्याच्याकडे जो समाधान बघून आपल्याला खरोखर त्याचं समाधान वाटतो आणि अशाच सेवाभावी संस्थांनी जर अशी काही मदत केली अजूनही काही, तर नक्कीच रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाचा फायदा होईल।